नमस्कार मंडळी, नमस्कार. वात्रट मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. नरेंद्र मोदींच्या विरोधात लढण्यासाठी म्हणजे भाजप आघाडीच्या विरोधात लढण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी केली. पण तिला सर्वात पहिला सुरुंग लावला तो ममता बॅनर्जींनी, मग हळूच अरविंद केजरीवालांनी आणि शेवटी नितीश कुमारांनी. तर त्या इंडिया आघाडीचं भवितव्य फारच अगदी गाळात गेलेलं आहे. ही पार्श्वभूमी. आता ममता बॅनर्जी तर म्हणाल्यात काँग्रेसला पूर्ण देशात 40 जागा मिळाल्या तरी त्यांचं नशीब. म्हणजे बघा काय परिस्थिती आहे राजकीय. या पार्श्वभूमीवरची आजची ही वात्रटिका. वात्रटिकेचं शीर्षक आहे ममतांचे कटू भविष्य, काँग्रेसचे किती आयुष्य. ममतांचे कटू भविष्य, काँग्रेसचे किती आयुष्य. लायकी नसताना घमंडिया आघाडीत पदं लाटली. लायकी नसताना घमंडिया आघाडीत पदं लाटली. काँग्रेसवर तोफ सुटली, तिकडं ममताही अटली. भविष्य सांगून ममतानं साऱ्यांनाच केलं गपगार. 40 जागा जिंकणं सुद्धा काँग्रेससाठी मारामार. ममता केजरी नितीशनं आघाडीला जॅमर लावला. सारी चाकं पंक्चर, त्यात प्रकाश किंचित पावलाय. ममता केजरी नितीशनं आघाडीला जॅमर लावलाय. सारी चाकं पंक्चर, त्यात प्रकाश किंचित पावलाय. तिकडं मोदी भक्तांनी 400 पारचा नारा दिलाय. काँग्रेसला पप्पू रडत रवताचा डोस प्यारा झालाय. ध्येय नाही, धोरण नाही, सगळा आनंदी आनंद. ध्येय नाही, धोरण नाही, सगळा आनंदी आनंद. शेतात प्रवेश मिळणे अवघड, थेट गाठा पाणंद. काँग्रेसची साथ सोडणारे नक्कीच हुशार आहेत. काँग्रेसची साथ सोडणारे नक्कीच हुशार आहेत. अपयशाच्या अवकाळीचे हे फक्त तुषार आहेत. तर मंडळी, ही होती आजची छोटीशी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर उद्या भेटूया छोट्याशा मिश्किल वात्रटिकेसह. मनापासून धन्यवाद.